आक्रमणं झालीत, परकीयांची राज्य आलीत, दुसऱ्या शास्त्रांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला तरीसुद्धा ते नष्ट झालं नाही, हीच त्याची ताकद आहे. कालबाह्य झालेलं नाही. आक्रमणांनी दुसऱ्या प्रवृत्तीमुळे ते कदाचित मागे पडलं असेल, पण नष्ट झालेलं नाही, हीच त्याची शाश्वतीची एक खूण आहे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्यक्रमामध्ये त्या समाजसुधारकांचा किंवा स्वातंत्र्य सैनिकांचा असा एक उद्देश होता की भारताची जी एक शाश्वत ज्ञानाची परंपरा आहे ती टिकवता आली पाहिजे आणि त्यातून ह्या आयुर्वेद शिक्षणाची एक साधारण 70-80 वर्षापूर्वी त्याच्या अगोदरपासून सुरुवात झाली. टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये इसका स्वाद भी कितना अच्छा आहे असं जेव्हा तुम्ही म्हटलं जातं, ती काय खाण्याची गोष्ट आहे. स्वादाचा प्रश्न येतो कुठे तिथे. बटर अँड ब्रेड हा शब्दप्रयोग आहे. आमच्याकडे फक्त ब्रेड आला, लोणी मात्र निघून गेलं. खरं. म्हणजे त्यातला जो स्निग्धपणाच्या आवश्यकतेचा भाग होता तो त्यांच्याकडे तसाच राहिला, पण आमच्याकडे कोरडेपणा आला, लोणीही गेलं आणि तुपही गेलं. आम्ही सगळेच मनाने शरीराने सगळ्यांनी कोरडे होऊन बसलो. शंखं चक्रं जलौकां ददतमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन् प्रौढदावाग्निलीलं. नमस्कार. दिव्यस्पर्श आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीनं गेल्या काही दिवसात आयुर्वेदाच्या विषयीचे काही छोटे छोटे व्हिडिओ आपण पाहत आहात. याच क्रमाने आपल्याला काही एक नवीन उपक्रम या दिवाळीच्या निमित्ताने, खास करून आयुर्वेद दिन ज्याला आपण धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंतीच्या नावाने ओळखतो, त्या दिवशीच्या औचित्याने आपण एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. स्वास्थ्यायन. स्वास्थ्यायन म्हणजे स्वास्थ्याकडे जाण्याचा मार्ग. प्रत्येकाला ज्याला स्वास्थ्य हवं आहे, आजारी पडू नये असं वाटतं, त्या सगळ्यांनी आवर्जून ऐकावा, पाहावा असा स्वास्थ्यायन. यावेळी या स्वास्थ्यायनच्या पहिल्याच भागामध्ये किंवा सुरुवातीलाच आपण आयुर्वेदाचा ध्यास गेली अनेक वर्ष ज्यांनी धरलेला आहे, आयुर्वेदाची कास ज्यांनी धरलेली आहे, आज वयाच्या 68-69व्या वर्षीसुद्धा आयुर्वेदाचा उत्तम चिकित्सक म्हणून जे कार्यरत आहेत, आयुर्वेदाचा विद्यार्थी असं ते स्वतःला म्हणवतात, अनेकांचे मार्गदर्शक, अनेकांचे गुरु असलेले, नगरमध्ये ज्या वेळेला आयुर्वेदाचे जास्त प्रॅक्टिस करणारे वैद्य नव्हते, त्या वेळपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस नगरमध्ये करणारे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ किंवा पुणे विद्यापीठ या विद्यापीठांवरती सुद्धा अत्यंत महत्त्वाची पदं ज्यांनी भूषवली आणि नगरचं जे भूषण आहे, असे आपल्या नगरचे वैद्य प्रभाकर शिवराम पवार या सरांना आपण या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आपल्याला सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातनं आयुर्वेद आपल्याला कसा महत्त्वाचा आहे, आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास आपण का करावा आणि आयुर्वेद शास्त्राची कास आपण का धरावी. तर या दृष्टिकोनातनं आपल्या चर्चेला आज आपल्याला सुरुवात करायची आहे. मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर नमस्कार. आयुर्वेद हा विषय आजच्या काळामध्ये लोकांना खूप प्रभावित करतोय, आकर्षित करतोय, पण गेली जवळपास 35-40 वर्ष तुम्ही याच क्षेत्रात कार्यरत आहात. तर साधारण गेली असं ऐकून आहोत की 2500-3000 वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथांची, संहितांची निर्मिती झाली. मग या सगळ्या ग्रंथांचं इतकी वर्ष आत्तापर्यंत टिकणं किंवा आयुर्वेद हे शास्त्र आज सुद्धा लोकांना इतकं आपलंसं वाटणं, हे कसं शक्य झालं असेल? याबद्दल म्हणजे सामान्य लोकांनी याच्याकडं कसं बघावं की आयुर्वेदाचं महत्त्व काय, सामान्य लोकांच्या मध्ये इतकी वर्ष ते टिकलं कसं? इतिहासाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की अनेक गोष्टी नष्ट झालेल्या सापडतात आणि हा जवळजवळ 3000 वर्षापेक्षा अधिक असलेला काळ
हा खूप मोठा काळ आहे बरोबर. आणि या काळामध्ये अनेक स्थित्यंतरं जरी झालीत तरीसुद्धा आयुर्वेद नष्ट मात्र झाला नाही. खरं. हेच त्याचं महत्त्व आहे. नाही तर काळप्रवाहामध्ये आपल्याला आत्ताची कविता संग्रह म्हटली तर तीसुद्धा एक 50 वर्षापूर्वी किती निर्माण झाली सांगता येणार नाहीत. अगदी. पण हे काव्यबद्ध असलेलं शास्त्र आजही टिकून आहे, कालप्रवाहामध्ये नष्ट झालं नाही. आक्रमणं झालीत, परकीयांची राज्य आलीत, दुसऱ्या शास्त्रांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला तरीसुद्धा ते नष्ट झालं नाही. हीच त्याची ताकद आहे. म्हणजे शास्त्र जनमानसात आणि आजकाल ज्याला आपण म्हणतो की लोकाश्रय पण त्याला पूर्वीपासून आहे आणि पूर्वी राजाश्रय सुद्धा होता असं म्हटलं जातं. म्हणजे शाश्वत असं तत्व त्याच्यामध्ये आहे. हां, पूर्वी राजाश्रय होताच. मध्यंतरीच्या काही वर्षात म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापासून राजाश्रय तसा नष्ट झाला. बरोबर. 1000 वर्षापासून. आणि त्यामुळे मग शास्त्राची जी काही जनमानसामध्ये प्रतिमा होती ती परकीयांच्या आक्रमणामुळे ती कमी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. पण आता बघा, आजची आधुनिक शास्त्र बऱ्याच विषयांची असं म्हणतात की संशोधनाची प्रक्रिया ही नित्य चालू असते. बरोबर. ती बदलत नाही, ती चालूच राहणार. नवीन संशोधन येत राहणार, मागचं कालबाह्य होणार. ही शास्त्र किंवा ते विषय कबूल करतात. आयुर्वेद तसं नाही. आयुर्वेद असं म्हणतो की हे शास्त्रच मुळात शाश्वत आहे, न बदलणारं आहे. मग न बदलणारं शास्त्राची जर ही स्वतःची जबाबदारी घेऊन केलेले विधानं असतील तर त्याला खूप अर्थ प्राप्त होतो शाश्वततेचा. मग प्रश्न असा निर्माण होईल कदाचित, शाश्वत आहे कसं ठरवायचं? त्याला काही निकष आहेत का? बरोबर. मग यामध्ये जे उपदेश केलेले आहेत, जे आदेश दिलेले आहेत, जी विधानं केलेली आहेत, ती विधानं चुकीची आहेत असं सिद्ध करण्याचा आपण जर प्रयत्न केला आणि ते जर आपल्याला सिद्ध करता आलं नाही तर ते शास्त्र, ती विधानं, ते उपदेश शाश्वत आहेत असंच म्हणावं लागतं. आणि याबाबत तसा कितीही वेळा प्रयत्न केला तरीसुद्धा ती विधानं चुकीची आहेत असं कुणालाही सिद्ध करता आलेलं नाही, म्हणून ते शाश्वत आहे. कालबाह्य झालेलं नाही. आक्रमणांनी, दुसऱ्या प्रवृत्तीमुळे ते कदाचित मागे पडलं असेल, पण नष्ट झालेलं नाही. हीच त्याची शाश्वततेची एक खूण आहे. म्हणजे आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये जे आदेश उपदेश दिलेले आहेत ते त्रिकालाबाधित सत्य आहे. अगदी बरोबर. म्हणजे मागेही होते, आताही आहे आणि आणि पुढेही उद्याही ते राहणार. मान्यच राहणार आहे. आणि त्याची रचना अशी आहे, काळ जरी बदलेल, भाषा जरी बदलली, माणसं जरी बदललेत, देश जरी बदललेत तरीसुद्धा सिद्धांतांची रचना वेगवेगळ्या पद्धतीने अशी केली आहे की तुम्हाला त्या त्या काळात, त्या त्या भाषेत, त्या त्या माणसांना, त्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अगदी अनुकूल असलेला भाव निर्माण होऊ शकेल. ज्याने त्याच्या त्याच्या भाषेत जरी त्याचं काही रूपांतरण केलं तरी मूलभूत संकल्पना या त्याच राहणार आहेत. त्याच राहणार. आणि हेच मला असं वाटतं आयुर्वेदाचं शाश्वत टिकण्याचं वैशिष्ट्य आहे अगदी की बरोबर. कधीही न बदलणारा असा आयुर्वेद. बदलणार. आता फार पूर्वीचा काळ जाऊ देत, पण आता गेली 40 वर्ष तुम्ही स्वतः वैद्यकीय व्यवसाय म्हणून किंवा चिकित्सक म्हणून, शिक्षक म्हणून ही सगळी स्थित्यंतरं पाहत आहात. आणि तुम्ही जेव्हा सुरू केली त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे नगरमध्ये अगदीच तुरळक वैद्यांची संख्या होती की जे स्वतः आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत होते. आणि आजच्या काळात म्हणजे आज 2023मध्ये ती संख्या झपाट्याने वाढली आहे गेल्या 5-10 वर्षामध्ये. मग हा जो काही बदलणारा काळ आहे, तुमच्या दृष्टिकोनातनं सुरुवातीच्या काळामध्ये असलेल्या रुग्णांची किंवा सामान्य माणसांची आयुर्वेदाकडे असणारी किंवा त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती काही बदलली आहे का? किंवा त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं जात आहे जेणेकरून त्याच्याकडे ओढा परत वाढत चाललाय? हो. स्वातंत्र्याच्या अगोदर इतर शास्त्र प्रस्थापित झालीत. स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्यक्रमामध्ये त्या समाजसुधारकांचा किंवा स्वातंत्र्य सैनिकांचा असा एक उद्देश होता की भारताची जी एक शाश्वत ज्ञानाची परंपरा आहे ती टिकवता आली पाहिजे. आणि त्यातून ह्या आयुर्वेद शिक्षणाची एक साधारण 70-80 वर्षापूर्वी त्याच्या अगोदरपासून सुरुवात झाली. आता प्रश्न असा निर्माण झाला की जागतिक आरोग्य संघटना आहेत,
त्यांनी विविध विषयावर प्रस्थापित शास्त्रांनी आपापल्या भूमिका मांडल्यात. त्या मांडताना त्या कशा बरोबर आहेत, चांगल्या आहेत हे प्रस्थापित करण्याचा माध्यमांच्याद्वारे प्रयोग केला. तो यशस्वीसुद्धा झाला. पण काही वर्षानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये परिपूर्णता आहे असं वाटत नाही. त्याला काहीतरी पर्याय असू शकतो अशी जाणीव निर्माण झाली. आणि मग पर्यायी वैद्यकशास्त्र असेल का, आहे का, असा जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फतसुद्धा प्रयत्न झाला. आणि मग त्यामध्ये ज्या काही शास्त्रांचा समावेश झाला की जे पर्यायी ठरू शकतील प्रस्थापित वैद्यकशास्त्राला, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं नाव खूपच पुढे होतं आणि मोठं होतं. आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे जे दुष्परिणाम झालेत, औषधांचे झालेत, अनेक वर्ष झालेत, त्यामुळे हे लोकांनी पाहिलं की काही काळानंतर काही औषधं बंद झालीत, बंद करावी लागलीत, त्याचे दुष्परिणाम असह्य झालेत. आणि मग ज्यांच्याकडे ते परिणाम झालेत ते जनमानस आणि अगोदरपासून चालत आलेल्या परंपरेतून शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये आयुर्वेद सगळ्यात पुढे होता. आणि त्याच्यामध्ये जीवनशैलीचा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जीवनशैलीच्या भागातून यात बदल होणं शक्य आहे असं लक्षात आल्यानंतर सगळ्यांनीच तिकडे जाण्याचा एक ओढा घेतला. आणि विशेषतः ज्यांना याची जाणीव झाली ते पहिल्यांदा यामध्ये सहभागी झालेत. आणि त्यांनी याचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झालेत. नंतर बरीचशी महाविद्यालये सुरू झालीत, शिक्षणाचा ओढा सुरू झाला. आणि त्यातून सगळेच नाही, पण हे प्रमाण वाढत चालले गेल्या अनेक वर्षापासून. आणि मला सांगायला आनंद वाटतो की नगर शहर महाराष्ट्रामध्ये तरी त्यामध्ये आयुर्वेदाच्या बाबतीत अत्यंत प्रगतिशील आहे असं मला म्हणावंसं वाटतं. गुणेशास्त्रींचा इतिहास आपल्याकडे आहे. नगरच्या आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापनाच गुणेशास्त्रींनी 1917 साली केली. त्यामुळे ते इथले एक पूजनीय असे व्यक्तिमत्व निश्चितपणे होतं. आणि त्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये इथे आयुर्वेदाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि आज आयुर्वेदाचे अनेक चिकित्सक आयुर्वेदाचं काम नगर शहरामध्ये करतात आणि परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ते नामवंतही झालेत. हा नगरचा इतिहास आहे. म्हणजे पूर्वी प्रस्थापित अशा स्वरूपामध्ये काही शास्त्रांचं या ठिकाणी जागतिक स्तरावरती मांडणी झाली, पण पाळंमुळं ज्या शास्त्राची होती ते आयुर्वेदच किंवा त्या ठिकाणचं स्थानिक शास्त्र असतील प्रत्येक ठिकाणची. तसं आपल्या भारतीय उपखंडामध्ये प्रस्थापित किंवा लोकांच्या मनात ज्यांनी स्थान निर्माण केलेलं होतं पूर्वीपासून ते आयुर्वेदशास्त्र होतं. आणि वेदच त्याला शेवटी आपण म्हटलेलं आहे, तो उपवेद असं सांगितलं जातं. त्याच्यामुळं तो इथपर्यंत आला आहे आणि तो सगळ्यांच्या जनमानसात तो मनामध्ये रुजलेला आहे. तर आता आत्ताच्या काळाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस असं होतं की नवीन जी एक पिढी आत्ता पुढं येते त्या पिढीला आयुर्वेदाकडं बघायचं थोडी त्यांच्या मनामध्ये जरा शंका असते. म्हणजे सगळेजण आयुर्वेद म्हणलं की जरा नाक मुरडतात की पथ्य म्हणजे असं होतं की राहणीमान, पोशाख किंवा एकंदरीत खाण्याचे पदार्थ ह्याच्यात खूप प्रमाणात एवढ्या प्रमाणात आधुनिकता येते की सगळ्यांना प्रश्न पडतो आयुर्वेदाकडे येताना की मी म्हणजे जाऊ का नको, कारण उगाच पथ्य ती मला जमतील का, किंवा पथ्याबद्दल एक आपण म्हणतो आजच्या भाषेत मिसअंडरस्टँडिंग की त्यांना ते पथ्य ही संकल्पनाच नीट कधी कधी समजत नाही. तर अशा सगळ्या सामान्य तरुण पिढीने किंवा आधुनिकतेकडे झुकलेल्या सगळ्या समाजाने आपण आयुर्वेद शास्त्राकडे कसं पाहावं किंवा पथ्य या विषयाकडे कसं पाहावं? पथ्य शब्द पथ म्हणजे मार्ग या शब्दापासून निर्माण झाला आहे. म्हणजे चांगला मार्ग कोणता ते पथ्य. अगदी असं साधंसुद्धा त्याचं आपल्याला स्पष्टीकरण करता येईल. आता पथ्याकडे पाहताना जर कुणाला त्याबद्दल असं वाटत असेल की हे खूपच अवघड आहे वगैरे, आज स्थिती अशी आहे ज्याला आम्ही आधुनिक जीवनशैली म्हणतो. प्रथमतः हे समजून घेतलं पाहिजे ती बरोबर आहे का. ती जर बरोबर नसेल तर ते सगळंच अपथ्य आहे. आणि मग पथ्य शोधायची वेळ येईल. मग अगदी आठवत असेल तर बघा की आपण सुती कपडे घालत होतो फार पूर्वीपासून. मध्यंतरीच्या काळामध्ये
अगदी अंडरवेअरसुद्धा ते नायलॉनचे वगैरे आलेत. म्हणजे महागडी ती घेण्याचा लोकांनी प्रयत्न केला. आधुनिक आहे, काहीतरी नवीन आहे. पण ती बंद करा असं कोणी म्हटलं नाही, ती आपोआपच बंद झाली. कारण त्याचे दुष्परिणाम लोकांना झालेत. जाणवले. तुमचा उद्देश त्याच्या पाठीमागचा जो आहे स्वेद शोषण घेण्याचा, तो सफल होणं शक्यच नाही. त्यामुळे आधुनिक म्हणायचं आणि मग त्याच्याकडे काही काळानंतर आपल्याला अनुभव, स्वतःच्या अनुभवावर जगणं हे तसं चुकीचं आहे. इतरांचे जे अनुभव आहेत चांगले ते जर आपण घेतलेत तर आपला काल अपव्यय होणार नाही. अगदी. त्यामुळे 3000 वर्षापूर्वीच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं नाही, पण 1000 वर्षापूर्वीच्या वाग्भटाचार्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की आयुर्वेदोपदेशेषु विधेया परमादरा. आयुर्वेदामध्ये जे उपदेश सांगितले त्यांचा तरतमा भावाने परम आदर करा. हे सांगण्याची वेळ 1000 वर्षापूर्वी आली, 3000 वर्षापूर्वी आलेली नव्हती. परम आदर करा याचा अर्थ तुम्हाला आता ही शंकास्पद परिस्थिती 1000 वर्षापूर्वी निर्माण झालेली होती आणि त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून त्यांनी हा उपदेश केला की त्याचा परम आदर तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे पथ्य फार सोपी आहेत. ती आपल्या जीवनासाठी आहेत, ज्ञानेंद्रियांच्या सुखासाठी नाहीत. बरोबर. भारतीय तत्त्वज्ञान जे आहे, या तत्त्वज्ञानामध्ये किंवा आपल्या सगळ्या भारतीय परंपरांमध्ये इंद्रियांवरती विजय मिळवा याशिवाय दुसरं गणित मांडलेलंच नाही. आणि ते जर सत्य असेल, संबंध जगामध्ये आहेच मुळात, ते जर सत्य असेल तर पथ्य, आधुनिकीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक फोल होतात. ठरतात. म्हणजे एका पुस्तकाच्या अभिप्रायाबद्दल जे म्हटलं जातं ते कदाचित आपल्याला ह्या आधुनिक जीवनशैलीबद्दल आणि याच्याबद्दल म्हणता येऊ शकेल. तो अभिप्राय असा आहे पुस्तकाचा की आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. बरोबर. तथापि नवीन गोष्टी ह्या चांगल्या नाहीत आणि चांगल्या गोष्टी ह्या नवीन नाहीत. तसं आयुर्वेदाच्या जीवनशैलीबाबत आपल्याला हेच म्हणावं लागेल. आधुनिक विज्ञानाच्या किंवा आधुनिक गरजांच्या भावनेतून जो काही प्रवास सुरू झाला तो चांगला नाही, शाश्वत तर मुळीच नाही. या पद्धतीने त्याकडे जर पाहिलं तर पथ्य ही साधी आहेत, सुसंस्कृत करणारी आहेत, मनाला पण, शरीराला पण, घराला पण, देशाला पण. आणि म्हणून त्याचा अंगीकार करणं हे सोपं आहे. ती पथ्य नाहीतच, तो मार्ग आहे, तो पथ आहे. इतर जे काही आहेत ते अपथ्य आहे. म्हणजे शास्त्रात जे काही सांगितलेलं आहे, जसं भगवद्गीतेत म्हणतात की श्रेयस आणि प्रेयस 2 प्रकारचे मार्ग असतात. तुम्हाला आवडेल ते तुमच्यासाठी प्रेयस असतं, प्रिय वाटतं, पण ते कायमस्वरूपी त्याच्यातनं काही तुम्हाला मिळणार नाही आहे. जे श्रेयस आहे तेच तुम्ही करावं आणि तेच आपल्याला आयुर्वेदात दिलेलं आहे. मग त्याचा संदर्भ तो इंद्रियांच्या तोच सुखाशीच आहे, दुसरा कशाशीच नाही. ह्याचा परिणाम इतका मोठा होतो आहे की टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये इसका स्वाद भी कितना अच्छा है असं जेव्हा तुम्ही म्हटलं जातं, ती काय खाण्याची गोष्ट आहे? स्वादाचा प्रश्न येतो कुठे तिथे? खरंय. म्हणजे पण बिंबवलं जातं. सामान्य माणसांच्या बुद्धीवरती त्याचा परिणाम होतो आणि तो त्या पद्धतीने त्या जाहिरातीच्या माध्यमातून काही गोष्टी करतो. ह्या चुकीच्या आहेत, हे पथ्य नाही आहे. किंवा थंड पेयाची जाहिरात दाखवताना पाण्यातून बाहेर येताना ती थंड पेयाची बाटली हातात घेणं, म्हणजे थंडीच्या काळामध्ये थंड पेय घेणं, थंड ऋतूमध्ये किंवा थंड असताना घेणं, असा सुद्धा एक मनावरती पगडा निर्माण व्हावा जाहिरातीतून, त्याचा हा दुरुपयोग आहे. तेच मुळात अपथ्य आहे, तो पथ नाही. आयुर्वेदाची पथ्य याच्याकडे कुणीही काहीतरी वेगळं आहे किंवा आपल्याला त्याच्यातनं काहीतरी तर मुळात तुम्हाला ट्रॅकवर आणण्यासाठीच ते नियम आहेत. ते नियम तुम्ही ट्रॅक सोडलंय म्हणून तुम्हाला सांगावं लागतं. या अर्थाने त्यांनी सगळ्यांनी बघावं. हाच कदाचित तुम्ही आता सांगितलेला याचा एक मतितार्थ म्हणूयात. आणखीन एक खूप महत्त्वाचा बिंदू कायम सध्या जनमानसात चर्चेला असतो. अनेक मोठमोठे वेगवेगळ्या शास्त्रात तज्ज्ञ असलेली डॉक्टर मंडळी किंवा काही अभ्यासक ज्या पद्धतीने आधुनिक प्रस्थापित शास्त्रांमध्ये काही ठराविक असे त्यांचे आपण म्हणतो ना की त्यांनी एक काही मुद्दे प्रस्थापित केलेले आहेत. जसं की कुठल्या तरी प्रमाणांच्या बाबतीत असेल, शुगर लेव्हल असेल किंवा पिण्याच्या पाण्याचं प्रमाण असेल किंवा कार्बोहायड्रेट किंवा अन्य काही गोष्टींचं सेवन किती प्रमाणात करायचं, याबद्दलचे जे निकष आहेत ते आजच्या काळामध्ये खूप असे प्रस्थापित केल्यासारखे आहेत.
आणि ते वस्तुतः तसेच्या तसे पाळताही येत नाहीत. आणि आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतात की ज्यांना आयुर्वेद चिकित्सा घ्यायची आहे, तेव्हा आपण काही सल्ला दिला की त्यांचं मग जरा गडबड होते. त्या डॉक्टरांच्या इथं वेगळं सांगितलंय, आपल्याकडं काहीतरी वेगळं वाचायला ऐकायला मिळतंय किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना अजून भलतीच माहिती मिळते. मग यातनं ते कन्फ्यूज होतात. तर याच्यातनं एक साधा सोपा मार्ग किंवा त्यांनी कशाला नेमकं सामान्य माणसाने आधार मानावं याच्याबद्दल आपण काही सांगितलं तर बरं होईल. एक उदाहरण असं आहे की रुग्ण सांगतात, त्या डॉक्टरांनी सांगितलं थेंबरसुद्धा तूप खाऊ नका, नाही तर तुमच्या हार्टचं काही खरं नाही. आता या विधानाचे निष्कर्ष त्यांनी कसे काढलेत मला ठाऊक नाहीत. पण आपण असं धरून चालूया कुठल्या तरी एखाद्या पद्धतीनुसार ते ह्या निष्कर्षावर आले असतील. कदाचित ते निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया बरोबरही असेल, पण मला असं वाटतं ती परिपूर्ण नाही. अच्छा, योग्य असेल पण परिपूर्ण नाही. परिपूर्ण नाही. आता याच उदाहरणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्या सगळ्या पूर्वजांनी दुधातुपाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसेल. आता मुलगी एखाद्या घरात द्यायची तर तिच्या घरी दुभती जनावरं आहेत की नाही हे पाहिलं जात होतं. म्हणजे काम किती करावं लागेल हा विषय नाही, पण खाण्यापिण्याची आभाळ होणार नाही हे दूध तुपाच्या प्रमाणावरती अवलंबून होतं. हा जर विचार असेल आणि त्या आपल्या पूर्वजांना अगदी आजोबांच्या पासून किंवा त्याच्या पलीकडच्या पिढीपासून या सगळ्यांनी दुधातुपावर राहूनही त्यांना 40व्या वर्षी अटॅक आले नाहीत आणि 40व्या वर्षी त्यांना डायबिटीससारखे व्याधीही झाले नाहीत. खरं, हे प्राण्यांवर केलेले प्रयोग नाही आहेत, हे प्रत्यक्ष माणसांवरती प्रयोगांती सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्या नाकारून कुठल्या तरी एखाद्या विधानाला चिकटून राहून आम्ही त्याला विरोध करणं किंवा मनामध्ये ती संभ्रम अवस्था निर्माण करून घेणं हेच मुळात चुकीचं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत लहान लहान. या घी या शब्दाबद्दल एक ठिकाणी आमच्या अशाच वैद्य मित्रांकडनं ऐकायला असं मिळालं की तूप ह्या विषयाला इंग्रजीत नाव काय? हां, म्हणजेच त्यांच्याकडे ती संकल्पना इंग्रजीमध्ये जर शब्दच नसेल हो. तर याचा अर्थ असा आहे गेल्या हजारो वर्षामध्ये दुधापासून तूप बनवण्याची प्रक्रिया त्यांना ठाऊकच नव्हती. माहितीच नाही त्यांना. आणि जी गोष्ट तुम्ही कधी बनवली नाहीत तिच्या गुणधर्माबद्दल सांगण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? खरं, अगदी खरं. पण लक्षात घ्या कशी फसवणूक होते. त्यांनी ब्रेडला लोणी लावलं, बटर अँड ब्रेड हा शब्द प्रयोग आहे. बरोबर. आमच्याकडे फक्त ब्रेड आला, लोणी मात्र निघून गेलं. खरं. म्हणजे त्यातला जो स्निग्धपणाच्या आवश्यकतेचा भाग होता तो त्यांच्याकडे तसाच राहिला, पण आमच्याकडे कोरडेपणा आला, लोणीही गेलं आणि तुपही गेलं. आम्ही सगळेच मनाने शरीराने सगळ्यांनी कोरडे होऊन बसलो. म्हणजे निकष बरोबर असले तरीसुद्धा परिपूर्ण नव्हते नाहीत. आता एक दुसरं उदाहरण सांगतो. ज्या उदाहरणाचं विधान असं केलं गेलं आहे आणि जो नित्याचा प्रश्न आहे, गंमत अशी आहे ते विधान जरी शास्त्रामध्ये दिलेलं असलं आत्ताच्या तरीसुद्धा लोकांनी स्वीकारलेलं नाही, पण ते आहे. उदाहरणार्थ मी रोज पाणी किती प्यावं. बरोबर. अनेक ग्रंथांमध्ये असलेलं आहे की ते 2 ते 2.5 लिटर प्रत्येकाने पाणी पिलं पाहिजे आधुनिक शास्त्रानुसार. बरोबर. ते ठरवताना काही प्रयोग केले असतील. बरोबर आहे. बाष्पातून किती जातं, बोलण्यातून किती जातं, मूत्रातून किती जातं, मलातून किती जातं, स्वेदातून किती जातं, आणि मग तेवढं जात असेल तर तेवढं भरून काढण्यासाठी इतकं पाणी पिलं पाहिजे हा निष्कर्ष असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, हे निष्कर्ष काढण्याच्या पद्धती चुकीच्या असतील असं मी म्हणत नाही, खरं, पण त्या परिपूर्ण नव्हत्या हे नक्की आहे. आता आपल्या कुटुंबामध्ये बघा, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती 2 ते 2.5 लिटर पाणी पितो का? अजिबात नाही. म्हणजे प्रत्येकाचं मग त्यांचं काय नुकसान झालं? मग ते ह्या शास्त्रीय विधानाचं काय करायचं? आणि त्याच्याशिवाय सुद्धा एक गोष्ट नक्की असेल की आपल्या कुटुंबातला प्रत्येक माणूस हा त्याच्या प्रकृतीनुसार वेगवेगळं पाणी पितो. बरोबर. आणि त्यातही हिवाळ्यात वेगळ्या प्रमाणात पितो, पावसाळ्यात वेगळ्या प्रमाणात पितो, उन्हाळ्यात वेगळ्या प्रमाणात पितो, श्रम केल्यानंतर वेगळ्या प्रमाणात पितो, बाहेरगावी जात असताना उन्हामध्ये जात असताना वेगळ्या प्रमाणात पितो.
पित्त प्रकृतीचा माणूस वेगळ्या प्रमाणात पाणी पितो, कफ प्रकृतीचा माणूस वेगळ्या प्रमाणात पाणी पितो. हे आम्ही अनुभवतो, पाळतो, जाणतो, पण ग्रंथामध्ये लिहिताना मात्र गाळलेले शब्द असतील ते मात्र ते लिहिले जातात. हा आमच्यामध्ये असलेला संभ्रमाचा भाग आहे. त्याच्यामुळे ही विधानं जी आहेत, ही विधानं आपल्याला पुनश्च एकदा वेगळ्या पद्धतीने विचार करून स्वीकारायला हवीत. आपण सुखी होऊ शकतो. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, मग तुमच्याकडे काय परिणाम आहे, म्हणजे परिपूर्ण नाही येते तर मग परिपूर्ण काय आहे? काय हम्म. असा साधा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बरोबर. पण त्यांनी एक मेथड केली, आम्ही हिशोब केला, त्या हिशोबामध्ये 2 ते 2.5 लिटर पाण्याची आवश्यकता आहे सांगितलं, आम्ही ते प्रमाण शोधलं आणि ते तुम्हाला सांगून टाकलं. तुमच्याकडे काही प्रमाण दिलेलं आहे का? जगामध्ये काय 6-7 अब्ज लोक असतील, प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे, अगदी हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे ते बँकेचे व्यवहार आपण या पद्धतीने करतो. खरं. म्हणजे 6 अब्ज लोक हे वेगवेगळे आहेत, सारखे नाहीत. व्यक्ती मग तितक्या प्रकृती. प्रत्येकाचं प्रमाण हे वेगवेगळं असणार उघड आहे. बरोबर. पण तरीसुद्धा स्थूलमानाने आम्हाला कळलं पाहिजे की आमचं प्रमाण किती आहे. हं. मग एक सूत्र असं आहे, जे सूत्र अनेक ठिकाणी वापरता येणं शक्य आहे. कालार्थ कर्मणा योगो हीन मिथ्याती मात्रका सम्यक योगस्य विज्ञेयो रोगारोगैक्य कारणम. सम्यक योग झाला पाहिजे तुमच्या कुठल्याही कर्माचा. मग पाणी पिण्याचा योग आहे तो सम्यक असला पाहिजे, तुम्हाला रोग होणार नाही. तुम्ही अतिप्रमाणात पाणी पिलं तर त्रास आहे. रोग संभवतो, तुम्ही पाणीच पिलं नाही तर तरी रोग संभवतो. मग सम्यक योग ठरवायचा कसा? तुमचा पॅरामीटर काय, तुमचं प्रमाण किती, तुमचा तराजू कोणता, तुमचं मान कोणतं. बरोबर. मग साधी गोष्ट आहे की तुम्हाला जर शरीरामध्ये जल कमी होणार असेल तर तुम्हाला तृष्णा, तहान लागणं हे लक्षण निर्माण होणार आहे. तहान लागली की तुम्ही पाणी प्यायचं आहे. खरं. तुम्ही टाळलं प्यायचं तर तो हीनयोग होणार आहे. तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिलं तर तो अतियोग होणार आहे. बरोबर. किंवा ते पाणी कसं असावं, ते शीत असावं, उष्ण असावं, त्याचा व्यत्यसात क्रम बदलून तुम्ही घेणार असाल तो मिथ्यायोग होणार आहे. खरं. पण तुमची तहान भागली आता पुरे, तो सम्यक योग होणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं मापन आयुर्वेदाने ज्याच्या त्याच्या हातामध्ये करून दिलं, याच्यापेक्षा आणखीन समाजाभिमुख दुसरं शास्त्रच असू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही मोजमापामध्ये, यंत्रणेमध्ये किंवा लॅबमधल्या रिपोर्टवरती अवलंबून राहायचं नाही आहे. राहायचंच नाही. तुमचं शरीर हेच तुमच्यासाठी मोजमापाचं यंत्र आहे. आता तुम्ही मगाशी त्या शर्करेचा विषय काढला की रक्तामधली शर्करा आपण पाहतो. हो. त्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये 180 पर्यंत ती प्राकृत दिली होती. हो. आज ती 140 म्हणायला लागले. खरं. नाडीची गती 72 आपण शाळेमध्ये शिकलो, ती आज 90 पर्यंत चालायला लागली. ही जर प्रमाणात चुकत असतील, काळानुसार ते बदल आहेत की तुम्ही त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलताय. दृष्टी बदलते. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये शाश्वत जे काही आहे आणि कर्मानुसार भारतातल्या सगळ्या शास्त्रांमध्ये, कुठलंही शास्त्र असू दे, आध्यात्मिक असेल, आयुर्वेद असेल, आणखी दुसरी कुठली असेल, या शास्त्रांची रचनाच अशी आहे की ती सामान्य माणसालाही समजेल, सामान्य माणसाला आपल्या जीवनामध्ये आणता येईल आणि जे बुद्धिमान आहेत त्यांची बुद्धी आणखीन तीक्ष्ण होईल, अशा प्रकारची ही सगळी रचना आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियावरती निग्रह मिळवणं ही एक उपदेशाची जी आहे, ही सर्वसामान्य माणसांपासून बुद्धिमान माणसांपर्यंत एकच तत्वाने बनलेली आहे, वेगवेगळ्या तत्वाने बनलेली नाही. म्हणजे थोडक्यामध्ये आत्ता आपण जे सुरुवातीपासून बोलत आहोत त्याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्र हे शाश्वत आहेच आहे. शाश्वतत्व त्याच्यामध्ये आहे, अनेक वर्षांपासून टिकलेलं आहे. ज्या सिद्धांतांमुळे ते टिकलेलं आहे ते सिद्धांत प्रत्येक व्यक्तीला स्वतः मोजमाप करून बघता येण्यासारखे. म्हणजे आयुर्वेदाची व्याख्या करताना तो शब्द आला आहे बघा, हो. हिताहितम सुखम दुःखम आयुष्यस्य हिताहित मानम च तत्. त्याचं मान, त्याचं प्रमाण, हितकर काय, अहितकर काय, सुखकर काय आणि दुःखकर काय, याचं प्रमाण जिथे वर्णन केलेलं आहे, यत्र उक्तम आयुर्वेदाः स उच्यते. तर असं हे किती सुंदर व्याख्या. म्हणजे अगदी व्याख्या करताना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला छेद देता येत नाही. खरं. शाश्वत व्याख्या तयार होते. त्याचं मान, त्याचं प्रमाण व्यक्तिगत जिथे आहे तो. आणि याच्यामध्ये सुद्धा सुख आणि दुःख हे मनाच्या संदर्भातून येतात. बरोबर. आणि मन हे व्यक्तिगत असतं.
हितकर आणि अहितकर हे व्यक्तिगत आणि सामाजिक दोन्ही दोन्ही बाबतीत अर्थाने. होतात. म्हणजे सामाजिक स्वास्थ्य आणि व्यक्तिगत स्वास्थ्य अगदी. यांची एकत्रित व्याप्ती. जोड ह्या एका वाक्यामध्ये आहे. म्हणजे आयुर्वेद फक्त आजार बरं करणारं तर नाहीच आहे, व्यक्ती, त्या व्यक्तीची प्रकृती सांभाळणारा आहे, त्या व्यक्तीसह समाजाची प्रकृती आणि समाजाला एकत्र बांधून ठेवणारा आहे. येस. आयुर्वेद हा एक वेदाचा भाग आहे. वेद हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहेत आणि भारतीय संस्कृती ज्या संकल्पनांवर आधारलेली आहे त्या वेदांपासून आलेलं एक आपल्यासाठी आलेला जो काही एक संहितांचा भाग आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणून जाणतो आणि त्याचं शाश्वत असं जे तत्व आहे ते आज या ठिकाणी सरांच्या माध्यमातून, या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आपण थोडक्यात काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. असा आयुर्वेदाच्या विषयी बोलायला गेलं तर खूप व्यापक गोष्टी आहेत. मी कसं वागायचं आहे, ऋतूनुसार कसं वागायचं आहे, दर दिवसाला कसं वागायचं आहे, कुठलाही आजार झाला तर मी कसं वागायचं आहे, आजार असताना मी काय पथ्य पाळायची आहेत, आजारी नसताना माझी प्रकृती मी कुठली आहे यानुसार कुठली पथ्य पाळायची आहेत, असे अनेक विषय आपल्याला या आयुर्वेदाच्या माध्यमातून व्यक्तिगत आरोग्यासाठी आणि आत्ता सर म्हणाले तसं सामाजिक आरोग्यासाठी जाणून घेता येण्यासारखे आहेत. हेच या आयुर्वेद दिनाचं वैशिष्ट्य म्हणून आपण समजून घ्यायला हरकत नाही. आजच्या या आपल्या 2023 मधल्या दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या निमित्ताने, श्री धन्वंतरींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आयुर्वेद दिनाचा एक उपक्रम म्हणून हा जो काही स्वास्थ्यायन उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा हा पहिला भाग आपला सगळ्यांना कसा वाटला हे आवर्जून सगळ्यांनी कळवा. आणि याच पद्धतीने आणखी वेगवेगळे विषय घेऊन आम्ही याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहोत. अगदीच पहिल्या उपक्रमामध्ये नगरमधील सगळ्यात ज्येष्ठ असे वैद्य पवार सर यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि दिव्यस्पर्श आयुर्वेद रुग्णालयाच्या वतीनं सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रत्यक्ष मुलाखत देऊन आम्हाला आणि आमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.